मागच्या 7-8 दिवसापासून सर यांचं विद्यार्थ्यांनी मंत्री महोदयांना निवेदन गेलेले होते. 70 ते 80 आमदार खासदारांचे निवेदन गेलेले होते. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता. कालचा दिवस गेला, संध्याकाळ गेली, परवाचा दिवस गेला, संध्याकाळ गेली, पण त्यांचा कुठल्याही प्रकारचा काहीच म्हणजे ना ट्विट आलं ना कुठलं आयोगाने पत्र काढलं. इथं 10-12 तास अभ्यास करावा तेवढं घासावं लागतं आणि ऐन वेळेच्या परीक्षेच्या आधी तुम्ही त्या मुलांवरती अन्याय होतो. 100% आमचा मनोज दादांवरती विश्वास आहे. आमचा मुख्यमंत्र्यांच्या न्यायबुद्धीवर सुद्धा विश्वास आहे. ते आमच्यासाठी जे निर्णय घेतील तो आमच्यासाठी योग्य म्हणल्यावर मार्गच आहे. डायरेक्ट पाटील इज इक्वल टू JR आहे. 100% काम होणार. पुण्यातील भिडे पुलावर सध्या MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करतायत. 2025 ची जी कंबाईनची जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये PSI या पदासाठी जवळपास 7 महिन्याचा सोडून सगळे बसून घ्या. वय ज्यांचं कमी होतं त्यांची डावललं जात असल्याचा विद्यार्थ्यांकडून आरोप करण्यात येत आहे आणि त्या मागणीसाठी हे विद्यार्थी इथं उपस्थित झाले आहेत. मनोज जरांगे पाटील या मागणीसाठी आलेले आहेत त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांनी राज्य सरकारशी सध्या संवाद साधलेला आहे. आणि आता आपण बघू शकतो की हा सगळा भिडे पूल आणि झडपिरी परिसरात MPSCचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. आपण या विद्यार्थ्यांशी विचारूयात की त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि ते कशासाठी आंदोलन करताय. कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? आम्ही कंबाईनची आमची परीक्षा आहे 2025 ची जाहिरात होती. ऍक्च्युली दरवर्षी MPSC काय करते, एक टाइम टेबल बनवते. वर्षाचा एक या वर्षामध्ये किती परीक्षा घेणार आहेत आणि कोणत्या कोणत्या तारखेला परीक्षा घेणार आहेत. तर आमची परीक्षा ही ग्रुप बी ची जी 2025 ची जाहिरात होती, ही जाहिरात ऍक्च्युली जानेवारीमध्ये यायला पाहिजे होती. ही जाहिरात आली आहे डायरेक्ट जूनमध्ये, म्हणजे जवळपास जून-जुलैमध्ये 7 महिने उशिरा जाहिरात आलेली आहे ही. म्हणून या 7 महिने उशिरा आल्यामुळे याच्यामध्ये PSI पदासाठी क्रायटेरिया ठेवलेला आहे. प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया ठेवला, एजचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. तर मग त्या क्रायटेरियानुसार काही लोकांचे एज बार होऊन गेला आणि याच्यामध्ये चूक फक्त ही सर्वस्वी चूक आता सरकारची होती. कारण 7 महिने गेले, मग सरकारचं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, विद्यार्थ्यांचं एज बार झालं, त्यांना फॉर्म PSI या पदासाठी त्यांना फॉर्म भरता आला नाही. मग त्याच्यामुळे जवळपास हजारो विद्यार्थी ह्या PSI पदापासून वंचित राहिले, त्यांना फॉर्म भरता आला नाही. आमची फक्त एकच रास्त मागणी होती की 1 वर्षासाठी आम्हाला मुदतवाढ देण्यात यावी आणि ते एक लिंक ओपन करून फक्त एक आम्हाला PSI पदासाठी ते क्लिक करून फॉर्म PSI पदासाठी हे करून 1 वर्ष परत फॉर्म भरण्यासाठी एवढीच एक रास्त मागणी होती आमची. जवळपास 2 दिवसावर परीक्षा आली आहे. परीक्षेत 2 दिवसावर आलेली असताना विद्यार्थ्यांची आज मानसिकता काय आहे? कारण विद्यार्थी एकतर खूप गरीब घरातून इथं आलेले असतात, खूप पैसे खर्च करतात आणि हे कुठंतरी आता मोठा संभ्रम निर्माण झालाय. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय भावना काय? पेपर पुढे गेला पाहिजे एवढीच विद्यार्थ्यांची मागणी, बाकी नाही. तुम्ही मागचे विद्यार्थ्यांची भावना काय? तुम्ही कुठून आलाय? सर मी प्रॉपर जळगाव जिल्ह्याचा आहे विद्यार्थी. सूचना दिली की मागच्या 7-8 दिवसापासून सर यांचं विद्यार्थ्यांनी मंत्री महोदयांना निवेदन गेलेले होते. 70 ते 80 आमदार खासदारांचे निवेदन गेलेले होते. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता की संध्याकाळपर्यंत, परवा दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही जे आहे एक शेवटचा निर्णय तुम्हाला काढू. कालचा दिवस गेला, संध्याकाळ गेली, परवाचा दिवस गेला, संध्याकाळ गेली, पण त्यांचा कुठल्याही प्रकारचा काहीच म्हणजे ना ट्विट आलं ना कुठलं आयोगाने पत्र काढलं. त्यामुळे काल संतप्त पोरांनी आंदोलन करायचा प्रयत्न केला शांततेच्या मार्गाने. तरी पोरांना जागेवरून बसून न देणं, त्यांना काही लोकांवर त्यांना डायरेक्ट आज मनोज जरांगे पाटील तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेत. तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे या मार्गाविषयी काढतील का? हो नक्की. दादांवर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही पब्लिक तर बघता जे सर्व दादांच्या पाठीमागे जे. बस आता एवढीच विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर विषय घेतात तो विषय मार्गी लागतो. हो ते संविधानिक पद्धतीने चालतायत म्हटल्यावर ते मार्गी लागायलाच पाहिजे. आता सध्याची काय तुमची मानसिकता काय, किंवा कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं? मानसिकता एवढीच झालेली आहे आमची, नाही तर समस्त विद्यार्थी जेवढे त्यांचं एकच म्हणणं आहे लवकरात लवकर या बाबतीत तोडगा काढावा. कारण की परवा दिवशी पेपर आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे जे सेंटर आहेत ते गावाकडे आलेले आहेत. त्यांना क्लॅरिटी भेटते की गावाकडे जावं नाही जावं. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर काय ते तोडगा काढावा या विषयावर, एवढंच म्हणणं आहे.
आपण बघू शकतो की जवळपास या एरियामध्ये सगळे एमपीएससीचे जे पुण्यात विद्यार्थी अभ्यास करतात ते सगळे आलेले आहेत. नेमका आज मनोज जरांगे दादांनी हा विषय हाती घेतलाय. जिथं जिथं दादा विषय हाती घेतात ते मार्ग सहसा लागतातच. आज तुम्हाला काय वाटतं, हा विषय मार्गी लागेल का? तसं दादांनी आम्हाला शब्द दिलाय आणि आम्ही जवळपास हे 6 जशी जाहिरात आली आहे आम्ही तसं यासाठी प्रयत्न करतोय. मग जवळपास 80 आमदार आणि जवळपास 10 ते 15 खासदार यांना आम्ही पत्रव्यवहार केलाय आणि आमच्या शिष्टमंडळाची बैठक सुद्धा झाली होती मुख्यमंत्र्यांसोबत. त्यांनी आम्हाला एकदम पॉझिटिव्ह सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि आम्ही तुम्हाला 1 वर्षाची मुदतवाढ देऊ. पण नंतर 2 दिवसानंतर आता 4 तारखेला आमची पूर्वपरीक्षा आहे आणि पूर्वपरीक्षा तोंडावर आली तरी आमचा अजून काहीतरी निर्णय नाही त्याचा. मग तुम्ही आम्हाला शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. मग त्याच्यानंतर मग आम्ही लोक एवढ्या प्रतिनिधीला हे करून सुद्धा जर सरकारला जर जाग येत नसेल तर मग आता इथे अभ्यास करणारे जवळपास 70-75% 80% मुलं हे बाहेरगाव मराठवाडा या सगळीकडून आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची मुलं आहेत. मग ह्यांचा सगळा प्रश्न हे आमची एकच मागणी होती का फक्त 1 वर्षासाठी आम्हाला मुदतवाढ द्या, बाकी अजून दुसरं काही नाही. ही जाहिरात येऊन जवळपास आता 7-8 महिने होत असतील. ज्यावेळेस ही फॉर्म भरायची वेळ होती त्यावेळेस तुम्ही मागणी केली होती का? त्यावेळेस सरकारचा काय रिस्पॉन्स होता? ज्या दिवशी जाहिरात आली त्या दिवशीपासून आमची मागणी होती की आम्हाला ही मुदतवाढ देण्यात यावी, आम्हाला आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि याच्यामध्ये मुळात विद्यार्थ्यांची चूकच नव्हती. सरकार वेळापत्रक काढतं, सरकार जाहिरात काढतं आणि सरकार 7-8 महिने जाहिरात उशिरा काढतं. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक नाही ना, ही सरासर सरकारची चूक आहे. मग हे सगळं सरकारने करायला पाहिजे होतं. आम्ही खूप विनंत्या, अर्ज, पत्रव्यवहार सगळं काही केलं पण तरी सुद्धा त्यांचा जाग येत नव्हती. शेवटी आम्हाला आंदोलनाचा पवित्रा हातात घ्यावा लागला. बघू शकतो की आपण हे सगळे परिसरातील विद्यार्थी आले, तिथं काही विद्यार्थिनी देखील आहेत. आपण ताईला विचारत नेमकी काय मागणी आहे तुमची? मागणी सांगा फक्त काय आहे ते. तुमची मागणी काय आहे? वाढ झाली पाहिजे ही मागणी मुलांची. कारण की 2 दिवसावर परीक्षा आले, तुम्ही संभ्रमात आहात. किती म्हणजे ही वेळ कुणामुळे आली? सरकारमुळे झाली. कारण की किती 5-6 महिने ऍड लेट आली आहे. मग त्यांनी दिलं पाहिजे ना, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. कारण की इथं 10-12 तास अभ्यास करावा लागतो, तेवढं घासावं लागतं आणि ऐनवेळेच्या परीक्षेच्या आधी तुम्ही त्या मुलांवरती अन्याय होतोय ना, त्यांना ते झालंच पाहिजे. आज एमपीएससी मध्ये मुली भरपूर असतात, मुली त्या अभ्यास करतात आणि अशा वेळेस घरचं पण प्रेशर असतं आणि अभ्यासाचं पण प्रेशर असतं. पण ऐन वेळेस परीक्षा अशी पुढे जाण्यानं तुम्हाला काय त्याचा परिणाम होतो? हा, होतो ना अभ्यासाचा. कारण की परीक्षेच्या आधी लगातार अभ्यास केलेला असतो आणि परीक्षा अचानक पुढे गेल्याच्या नंतर इथं राहायचं पण आहे. परत काही जण परीक्षासाठी गावाकडून आलेले असतात की आता जवळ आली आहे परीक्षा, मग चला बा पुण्यामध्ये टेस्ट सिरीज आहे वगैरे आहे. मग खर्च पण होतो आणि परीक्षा पुढे गेल्याच्या नंतर मानसिक त्रास खूप होतो. कारण की एकदा व्हायला पाहिजे आणि आयोगाचं कसं आहे, तुम्ही टाइम टेबल परफेक्ट नसतो. कारण की परीक्षाचा 1 नाही 2 वेळा पुढे जाते, 3 वेळा पुढे जाते, किती पण वेळा पुढे जाते. मग एका आपण आलो असे 5-6 वर्ष असेच निघून जातात. आता 2023 एक्झाम होती ती ऍड क्लरिकलची, आता पोरं कुठं तरी लागले ते, म्हणजे 3-4 वर्ष त्या एकाच प्रोसेसमध्ये गेले ते. तसं कोविडचं पण 2020चा PSI 20 कंबाईन होती, त्या मुलांचं फार ते ट्रेनिंग मधून 24ला बाहेर निघलेत. म्हणजे एवढा काय आज म्हणजे असं लोटच राहतो, ते समजत नाही. एक परीक्षा कधीच अशी पूर्ण झाली नाही की ती प्री झालीये, मेन झालीये, मग नाही इंटरव्ह्यू एका स्लॉट मध्ये झाली, असं कधी झालं नाही. परीक्षा ही सतत पुढे जाती, प्रीला जाती किंवा मेन्सला जाती किंवा मग इंटरव्ह्यू जाती, असं होत राहतं. म्हणून मानसिक खच्चीकरण खूप होतं एमपीएससी मध्ये. आज मनोज जरांगे पाटील इथे आलेत, तोडगा निघेल वाटतं का? शासनाने तर द्यायला पाहिजे. कारण की मुलांचं शेवटचा काही मुलांचा शेवटचा चान्स असतो. काही मुलं प्री देऊन मेन्सला पण म्हणजे प्री दिलेली असती, मेन्स दिलेली असती, काही मार्कावरून गेलेले असते, तर ऑब्व्हियसली त्यांना वाईट वाटणारच आहे मुलांना. कारण शेवटचा चान्स आहे. कुणाला व्हावं नाही वाटत की 10 वर्ष घातले ते त्या मुलांनी, ज्यांचं एज बार होते ते द्या तुम्ही. नाहीतर मग तुम्ही 5 नोव्हेंबरची ऍड पकडताय, मग ऍड तुमची चुकी मांडल्याच्या नंतर ऑब्व्हियसली द्यायलाच पाहिजे वय वाढून. मुलांवरती अन्याय नको न व्हायला. कारण की STIच्या पण जागा नाहीयेत, मग त्या मुलांचं काही उपयोगच नाही, फॉर्म न भरल्यासारखंच होतंय ना.
तर बघू शकतो की ही जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की PSIची जी मुदत आहे की ती वाढली पाहिजे आणि 2 दिवसावर परीक्षा आली आहे हे त्याच्यामुळं ते विद्यार्थी मानसिक त्रासात आहेत. बघू शकतो की आपण या परिसरात सगळे विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी तिकडे वरी पण उभा टाकलाय, त्यानं लिहिलंय की या व्यवस्थेचा मी बळी ठरलोय. आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं ही व्यवस्था कशी आहे आणि व्यवस्थेचा बळी कसा ठरलाय. एक विद्यार्थी आहे वरती, आपण बघतोय की हा मी व्यवस्थेचा बळी ठरलाय म्हणून त्यानं हे सगळे लावलंय. काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं की त्यानं मागणी सगळी विद्यार्थ्यांची मागणी आहे की PSIची वय वाढ झाली पाहिजे आणि 2 दिवसावर परीक्षा आलेली असताना देखील आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर का उतरावं लागतंय. आपण त्या विद्यार्थ्याला विचार, दादा काय तुझी मागणी काय, व्यवस्थेचा बळी कोण ठरतंय? 100% व्यवस्थेचे बळे MPSC आज कोण आहे व्यवस्थेचा बळी, कोण आहे? व्यवस्थेचे बळी हे फक्त MPSC विद्यार्थी ठरत आहेत. जागा वाढ होत नाहीये. पहिली गोष्ट जागा वाढ होत नाही. दुसरी गोष्ट आलेली परीक्षा वेळेत होत नाही. जर वेळेत परीक्षा झाली तर वेळेत निर्णय येत नाहीत. रिझल्ट वेळेत येत नाही. रिझल्ट आला तर परत नाही आला तर आपल्याला खेटे घालावं लागतात. 2-3 वर्ष झालं मुलांना सिलेक्शन झालेलं असून पोस्ट भेटत नाहीये. या सगळ्याला जबाबदार कोण? आता जी वयवाढ झालेली आहे मुलांची, या वयवाढीमध्ये सगळ्यात महत्वाचं धोरण कोणाचं चुकलंय तर ते सरकारचं चुकलंय. सरकारनं लेट का काढली आपली ऍड? सरकारनं ऍड लेट काढल्यामुळे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याला भोगाव्या लागलेल्या आहेत. यासाठी सर्व जबाबदार सरकार आहे. 2 दिवसावर परीक्षा आली आहे, काय विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो? 100% 2 दिवसावर परीक्षा आलेल्या आहेत तरी सुद्धा मुलांना आंदोलनाला उतरावं लागतंय. याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही महाराष्ट्रामध्ये. मुलं 10-10 वर्ष 5-5 वर्ष अभ्यास करतायत. गावाकडून त्यांना घरचे आई वडील शेतकऱ्याकडे पैसे पाठवतात अभ्यास करायसाठी, पण मुलांना आज रस्त्यावर उतरावं लागतं हे फक्त आणि फक्त शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे. आणि MPSCचे विद्यार्थी दरवेळेस त्यांना परीक्षेच्याच वेळेस आंदोलन करावं लागतंय, काय कारण आहे? तर कशामुळे हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी MPSCची विद्यार्थी मुद्दाम परीक्षेच्या वेळेस आंदोलन करत नाहीत. नाही करावं लागतं विद्यार्थ्यांवर वेळ येते. कारण असं आहे 7 महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे मुलांचा, तरी सुद्धा सरकारनं वेळेत GR काढायला पाहिजे होता, वेळेत लिंक ओपन करून द्यायला पाहिजे होती, तर हा मुद्दा वेळेत सॉल्व्ह झाला असता. पण सरकारनं असं केलं नाहीये. सरकार फक्त आज करू उद्या करू निर्णय घेऊ, फक्त याच्यामध्ये सरकारनं आमचा वेळ खाल्लेला आहे. आमचा 2 दिवसाचा पेपर आहे तरी पण आम्हाला इथं उतरावं लागतंय. नाईलाज आहे आमचा. आता मनोज जरांगे पाटील इथं आंदोलन तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेत, मार्ग निघाला असं वाटतं का? 100% आमचा मनोज दादांवरती विश्वास आहे. आमचा मुख्यमंत्र्यांच्या न्यायबुद्धीवर सुद्धा विश्वास आहे. ते आमच्यासाठी जे निर्णय घेतील तो आमच्यासाठी योग्य असेल. समजा निर्णय झाला नाही तर पुढची दिशा काय असेल? तर आम्ही याच ठिकाणी थांबू, आम्ही सरकारला वेठीस धरू आणि आमचा GR आम्ही खेचून आणू. खरं तर आपण बघू शकता की MPSCचे विद्यार्थी हे मागे जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत मागे हटत नाहीत. या आधीचा पण MPSCच्या विद्यार्थ्यांचा इतिहास आहे की यावेळी बालगंधर्व चौकातील आंदोलन असो किंवा अहिल्या अभ्यासिकेच्या समोरचं आंदोलन असो, जोपर्यंत निर्णय हातात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी मागे घेतलं नाही. आपण बघतोय की इथं हे सगळे विद्यार्थी हे करतायत. मनोज जरांगे पाटील आज तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेत, मार्ग निघाल वाटतंय का? पाटील म्हणल्यावर मार्गच आहे. डायरेक्ट पाटील इज इक्वल टू GR आहे. 100% काम होणार. मुंबईत आंदोलनात पाटलांनी GR काढूनच वापस आले होते. तसं 100% खात्री. बाकीच्यांना विचारायला GR निघाल वाटतंय का तुम्हाला? अपेक्षा आहे GR निघायची. विद्यार्थी त्यासाठी जमलेले आहेत. पाटील इज इक्वल टू GR म्हणजे पाटील जिथं असतात तिथं GR निघतोच असं म्हणतात. काय तुमची मागणी काय? आणि मनोज दादा आले, तुम्ही आज हे सगळं निर्णय होईल अशी अपेक्षा आहे का? नक्कीच सर. आपण जर बघतोय हा मुद्दा काय आता 1-2-3 दिवसापूर्वीचा नाही. गेली 5 ते 6 महिने हे विद्यार्थी त्या प्रश्नासाठी वयवाढीच्या मुद्द्यासाठी झटतायत. आपण जर बघितलं की काल परवापासून विद्यार्थी ज्यावेळेस रस्ते यायला लागले तर रात्री पोलिसांनी त्यांची धरपकड करण्यात आली. रात्री या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणतंही नेतृत्व नव्हतं, पण आता या ठिकाणी सन्माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आलेले आहेत आणि आता दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व विद्यार्थी जमलेले आहेत. शासनाला माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती राहील की आयोग हा विद्यार्थ्यांसाठी, परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी, आणि MPSC करणारे हे विद्यार्थी काय असे धांगड हुडलबाजी करणारे नाहीत. कृपया ते पोलिसांना सहकार्य करतायत
त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यापेक्षा किंवा त्यांना त्रास देण्यापेक्षा जे काही विद्यार्थी हिताचं आहे, आयोगाचं काम आहे, ते त्यांनी करावं अशी या ठिकाणी मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो. पाटील आले JR काढूनच जातील असे. हा, पाटील आले म्हणजे विषय संपला. पाटील बोलते सबको कोलते. हा, आजकाल पाटील इज इक्वल टू GR हे समीकरण झालेलं आहे. मुंबईत जसं बघितलं जसं मराठा आरक्षणाबाबत झालं, सेम आम्हाला आशा आहे की आजच्या बाबतही काही ना काही पॉझिटिव्ह निर्णय आहे. तर आपण इथं एक बघू शकतो की पाटील जिथं आले तिथं JR निघतो, अशाच इथं भावना आहेत. परंतु MPSCच्या विद्यार्थ्यांचा बी एक इतिहास आहे की MPSCचे विद्यार्थी ज्यावेळेस रस्त्यावर उतरतात त्यावेळेस ते निर्णय झाल्याशिवाय मागे हटत नाहीत. कारण याच्या आधीचे 2-3 आंदोलनं झाली होती आणि ते पण असं परीक्षेच्या तोंडावर झाली होती आणि तिथं पण विद्यार्थ्यांनी न्याय मिळवून घेतला होता आणि निकाल त्यांच्या बाजूनच घेतला होता. बघूयात, आपण पाटील तिथे स्टेजवर आहेत आणि सरकारशी बोलतायत. किती वेळात निर्णय येईल हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. तोपर्यंत या आंदोलनाचे विद्यार्थ्यांच्या हिताचे जे काही अपडेट आहेत तुम्हाला आम्ही story.com च्या माध्यमातून देतच राहू. तोपर्यंत धन्यवाद.